नमस्कार. परीस किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. मी प्रियांका पवार. आज तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीत तांदळाची भाकरी कशी बनवायची ही रेसिपी दाखवणार आहे. तांदळाच्या भाकरीसाठी लागणारे साहित्य: 2 कप तांदळाचं पीठ, 1 ग्लास पाणी आणि अजून अर्धा ग्लास पाणी. आणि आता आपण तांदळाचं पीठ हे चाळून घेऊ, कारण की त्याच्यामध्ये तांदळाचे बारीक कण राहिलेले असतात. त्यासाठी आपली भाकरी व्यवस्थितपणे गोल फिरण्यासाठी. हे बघा, असे बारीक बारीक तांदळाचे कण राहिलेले असतात, त्यासाठी आपल्याला हे चाळावं लागतं. पीठ आता चाळून झालेलं आहे. आता आपण पीठ मळायला सुरुवात करू. पीठ हे व्यवस्थित मळलं पाहिजे. जेवढं व्यवस्थित आपण पीठ मळू तेवढं ही आपली तांदळाची भाकरी ही मऊसूत होते आणि फुगते. थोडं थोडंसं पाणी घेऊन पिठाला सुरुवात करू मळायला. थोडं थोडं करून पाणी टाकायचं, जेणेकरून पीठ आपलं व्यवस्थित मळलं जातं. हे बघा, 1 ग्लास आपलं पाणी ह्याच्यामध्ये झालेलं आहे टाकून. आपलं पीठ अजूनही सुकं आहे, त्यामुळे अजून अर्धा ग्लास आपल्याला लागणार आहे. हे बघा, हे अर्धा ग्लास पाणी आहे. हे आता मी ह्यात टाकते आणि पीठ व्यवस्थित मळून घेते. पीठ हे एकदम व्यवस्थित मळायचं आणि पीठ कडक मळायचं नाही, स्मूथ मीडियम मळायचं, जेणेकरून आपली भाकरी वळली पाहिजे थापताना. आणि आपण जेवढं व्यवस्थित मऊसूत पीठ मळू तेवढी आपली भाकरी मऊसूत आणि फुगीर होते. ती शेकतानाही फुगते आणि खातानाही खूप छान लागते. हे बघा, पीठ असं व्यवस्थित मस्तपणे असं जोर लावून मळू. जोर म्हणजे एवढा पण लावायला लागत नाही, पण हलका हलका लावायला लागेल, जेणेकरून आपली भाकरीचं पीठ व्यवस्थित एकसट जमा होऊन व्यवस्थित मिक्स होऊन जाईल. व्यवस्थित असं मिक्स करून त्याचा गोळा तयार करायचा आणि त्याला खूप असं व्यवस्थितपणे मळायचं. हे बघा, व्यवस्थित पाण्याचं प्रमाण घेतल्याने आपलं पीठ ही व्यवस्थित मळून झालेलं आहे. अशा रीतीने व्यवस्थित मळून घ्यायचं पीठ. ह्याच्या आपल्या 6 भाकऱ्या होतील व्यवस्थित. छान प्रकारे आता आपण पीठ मळलेलं आहे. ह्याच्यासाठी आपण पाण्याचं प्रमाण व्यवस्थित घेतलेलं, त्यामुळे पीठ आपलं सॉफ्ट आणि एकदम मऊसूत मळलेलं गेलं आहे. हे बघा, असं पीठ पाहिजे व्यवस्थित. आता भाकऱ्या आपण थापायला घेऊ. आता आपण भाकरी थापून घेऊया. थापण्यासाठी मी इथे थोडं पीठ घेतलेलं आहे चाळून, कारण की हे थापताना आपल्याला सुकं पीठ लागेल. हे बघा, असा गोळा करायचा हातामध्ये घेऊन आणि ह्याला असं दाबायचं. ह्या थापण्यामध्ये असं टाकून मग हे असं व्यवस्थितपणे गोल गोल फिरवून हे बघा, व्यवस्थितपणे अशी हलक्या हलक्या हाताने थापत थापत गोल फिरवायची. हिला जास्ती जाडही ठेवायची नाही, जास्ती पातळही नाही ठेवायची, मीडियम ठेवायची. ही साईज आहे ना, ही मीडियम ठेवायची, ही वाली, जेणेकरून आपली भाकरी व्यवस्थित फुगल्या पाहिजे आणि मऊसूद राहायला पाहिजे. कडेकडेने घ्यायची, तिला कडेकडेने अशी व्यवस्थित चपटी करून घ्यायची. असं अशी हातात घ्यायची आणि ही अशा प्रकारे तव्यावर टाकून घ्यायची. आणि हे पाणी घेऊन तिला असं लावायचं वरतून. पूर्ण व्यवस्थित साईडून कडेकडेने व्यवस्थित पाणी लावून तिला घ्यायची भाकरीला.
पाणी लावून झालं की ह्याचं पाणी सुकल्यावर लगेच ही अशी आपण पलटून घ्यायची. जास्ती पण सुकून द्यायचं नाही, पाणी हलकं हलकं सुकून द्यायचं आणि लगेच पलटायची. नाही तर आपली भाकरी जास्ती पाणी सुकलं तर भाकरी तडतडीत होते. हे बघा अशी लगेच पलटून घ्यायची. भाकरीला कधीही जोपर्यंत ती खालून शेकत नाही व्यवस्थितपणे तोपर्यंत ती वरतून पलटायची नाही. पलटली तर आपली भाकरी अर्धी कच्ची राहते. जेव्हा ती शेकते तेव्हा ती आपोआप सुटसुटीत होते, आपोआप सुटत जाते. अशी हलके हलके ती सुटत जाते तेव्हा समजायचं की ती शेकली. ही बघा भाकरी आपली सुटायला लागली. तिला अशा कडेकडेने शेकवायची. अशी भाकरी आपली हे बघा खालून शेकलेली आहे. आता ती साईडून थोडीशी कडेकडेने शेकवायची आपल्याला. ही अशी दाबून किंवा एखाद्याला चटके लागत असेल तर त्यांनी अशी दाबून दाबून शेकवायची. हलक्या हलक्या हाताने दाबायची तिला. अशी व्यवस्थित प्रकारे हलक्या हलक्या हाताने दाबायची म्हणजे ती कडेनेही व्यवस्थित शेकून जाते. हे बघा आता आपण ह्याला पलटूया. कडेकडेने शेकलेली आहे व्यवस्थित, पण तिला आता पलटूया. हे बघा ती आता हळूहळू खालून शेकत जाईल तशी फुगेत जाईल. तर वरती फुगेल ती. हे बघा फुगायला सुरुवात झालेली आहे. ही बघा मस्त अशी टम्म फुगलेली आहे. ही खालून शेकली व्यवस्थित म्हणून ती वरती टम्मपणे फुगलेली आहे. आपल्या भाकरी आता तयार झालेल्या आहेत. ही बघा भाकरी. हे बघा हा एवढ्या मऊसूत झालेल्या आहेत. हे बघा पूर्ण मऊसूत भाकरी झालेली आहे. अशा प्रकारे भाकरी आपण करू शकतो. तुम्ही ही तांदळाची भाकरी बनवून जरूर खा. तुम्हाला ही माझी तांदळाची भाकरीची रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून जरूर कळवा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मस्त खा, स्वस्त राहा, खुश राहा.